ठरलं तर मग या मालिकेत प्रियाने उचललं टोकाचं पाऊल, तर दुसरीकडे अस्मिताने प्रतापरावला विचारला जाब, की अकाउंट फ्रीज का केलं? तर हे कारस्थान नक्कीच झालं तरी कसं? ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला सचिन बँकेत जातो. तिथल्या कर्मचाऱ्याला म्हणतो, हे अस्मिताच्या अकाउंटचं पासबुक आहे. 2-3 दिवस एटीएम मधून पैसे विड्रॉ करण्याचा प्रयत्न करतोय, पण एटीएम मशीनवर अकाउंट इनॅक्टिव्ह दाखवत आहे. असा प्रॉब्लेम काय येतोय ते बघून मला सांगा. तेव्हा कर्मचारी सचिनकडून एटीएम कार्ड घेतो. त्यावर अस्मिता दीक्षित हे नाव असतं. सचिन सांगू लागतो, ही प्रताप सुभेदार यांची मुलगी आहे. कर्मचारी म्हणतो, सुभेदार आमचे खूप महत्त्वाचे कस्टमर आहेत. तुम्ही आमच्या मॅनेजरशी बोला. आता बँकेचा मॅनेजर राकेश आणि प्रतापराव हे दोघे कॅबिनमध्ये बसलेले असतात. प्रतापराव म्हणतो, थँक्स राकेश, कारण माझ्या सांगण्यावरून तू माझ्या मुलीचं अकाउंट फ्रीज केलंस. आता प्रतापराव विचारतो, तुम्ही नॉर्मली कुठल्या कंडिशनला ही अशी ऍक्शन घेऊ शकता? म्हणजे जर माझ्या मुलीने विचारलं की अकाउंट इनॅक्टिव्ह का दाखवत आहे, तर मी तिला काय कारण देऊ? तर राकेश म्हणतो, जर आम्हाला एखाद्या अकाउंटमध्ये जास्त ट्रान्झॅक्शन दिसले तर आम्ही अशी ऍक्शन घेतो आणि हे तुमच्या मुलीबाबत खरं ठरलंय. प्रतापराव विचारात पडतो की हा राकेश नक्की काय बोलतोय. तेव्हा राकेश सांगू लागतो की तुझ्या मुलीच्या अकाउंट मधून खूप मोठ्या अमाऊंट विड्रॉल केल्या आहेत. जर तू आम्हाला सांगितलं नसतं अकाउंट फ्रीज करायला, तरीही आम्ही अकाउंट बद्दल क्वेरीज केलीच असती. आता प्रतापराव विचारतो, मोठे अमाऊंट म्हणजे किती पैसे विड्रॉ केलेत? राकेश अकाउंटचे स्टेटमेंट पाहतो आणि सांगू लागतो, 5 लाख, 3 लाख, 4 लाख असे पैसे विड्रॉ केले आहेत. आता प्रतापराव म्हणतो, तिने एवढे पैसे का विड्रॉ केले असेल? मी तिच्या लहानपणापासून हे पैसे सेव्हिंग करत आलोय तिच्यासाठी. त्यावर प्रतापराव राकेशला म्हणतो, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत अकाउंट ऍक्टिव्ह करू नकोस. राकेश म्हणतो, हो नाही करणार. पण त्या सचिनने त्यांचं जे काही बोलणं झालेलं असतं त्या सगळ्याचा व्हिडिओ काढलेला असतो. आता सचिन म्हणू लागतो, हा पुरावा मी अस्मिताला दाखवणार, म्हणजे ती तिच्या डॅडला जाब विचारेल आणि मग त्यांना अस्मिताचं अकाउंट सुरू करावंच लागेल. पण संध्याकाळच्या वेळी अस्मिता आणि सचिन रूम मध्ये असतात. तेव्हा सचिन अस्मिताला म्हणतो, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे, पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही, असं म्हणून तो व्हिडिओ अस्मिताला दाखवतो. त्यानंतर अस्मिताला काहीच वाटत नाही, पण हा सचिन म्हणतो, मला खात्री आहे तुझ्याच डॅडने तुझंच अकाउंट डिॲक्टिव्हेट केलंय. त्यावेळी अस्मिता म्हणते, मी उद्याच्या उद्याच डॅडला जाब विचारेल, तुम्ही हे नक्की असं का केलंय? तर दुसरीकडे सगळीजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला सगळ्यांशी बोलायचंय, पण खास करून तन्वीशी. तेव्हा अर्जुन सोन्याचा नेकलेस बाहेर काढतो आणि तन्वीला म्हणतो, हा नेकलेस तुझाच आहे ना तन्वी? त्यावेळी कल्पना तो नेकलेस घेते आणि म्हणते, हो हा तर नेकलेस तन्वीचाच आहे, पूर्ण आईने तिला दिला होता. इकडे तन्वी घाबरते पण फुल कॉन्फिडन्सने सांगते की नाही नाही, हा नेकलेस माझा नाहीये. त्यावेळी सायली तिला म्हणते, हो का, मग तुझा नेकलेस कुठे आहे, आम्हाला दाखव. त्यावर प्रतापराव म्हणतो, पण अर्जुन हा नेकलेस तुला कुठे सापडला? आता अर्जुन सांगू लागतो की मला एका लॅब असिस्टंटने हा नेकलेस दिलाय. तेव्हा प्रिया खोटं सांगते की माझी मैत्रीण हॉस्पिटलमध्ये होती, तिची तब्येत खूपच नाजूक होती आणि माझ्याकडे पैसे नव्हते, म्हणून मी हा नेकलेस मी माझ्या बॅगेत टाकला, मग तो चोरीला गेला असेल. त्यावर अर्जुन म्हणतो, चोरीला गेला असता तर माझ्याकडे आला कस काय? आणि तो नेकलेस चोरीला गेलता का कोणाला दिलता हे आपल्याला सीसीटीव्ही द्वारे लगेच कळेल. तर इकडे प्रिया म्हणू लागते, मी कधीच सिद्ध होऊ देणार नाही की मीच खोटी तन्वी आहे, त्यासाठी मला टोकाचं पाऊल उचलावं लागलं तरी चालेल. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी सचिन आणि अस्मिता प्रतापराव जवळ येतात. तेव्हा अस्मिता तो व्हिडिओ प्रतापरावला दाखवते आणि अस्मिता ज्या विचारते की 10 वेळा भेटायला जाऊन कॉल करून अजून माझं काम झालं कस काय नाही? प्रतापराव म्हणतो, माझी बाकीची पण कामं असतात आणि मुळात हा व्हिडिओ तुझ्याकडे आला तरी कुठून? तर प्रेक्षकांनो, पुढील एपिसोडमध्ये प्रिया अर्जुन व सायलीला मारण्याचा कट रचणार, ते पण नागराज आणि महिपत कडून. शेतकरी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.